श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत पावसाळ्यात काय खावे व काय टाळावे. टॉप 20 फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फॉर मान्सून. तर पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवळ, थंडगार वातावरण आणि मनाला आनंद देणारा पाऊस दिसतो. पण याच ऋतूमध्ये सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, जुलाब आणि पोटाचे अनेक संसर्गजन्य आजार वाढतात. यामागचे एक मोठे कारण म्हणजे चुकीचा आहार. अनेक जण विचारतात पावसाळ्यात कोणती फळे खावीत, कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉप 20 फळे आणि भाज्या, त्यांचे फायदे, काय टाळावे आणि पावसाळ्यातील योग्य आहार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी समजून घेऊया की पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असते. यामुळे अन्न लवकर खराब होऊ शकते आणि पचनशक्ती काही प्रमाणात मंदावू शकते. म्हणून या काळात ताजे, गरम, स्वच्छ आणि संतुलित अन्न खाणे अधिक महत्त्वाचे असते. तर आता बघूया पावसाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम फळे कोणती. पहिलं तर डाळिंब. डाळिंब हे पावसाळ्यातील सर्वात उत्तम फळांपैकी एक आहे. हे अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत होते. दुसरं म्हणजे सफरचंद. ॲन ॲपल अ डे हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. सफरचंदामध्ये फायबर भरपूर असतात. हे पचन सुधारण्यास मदत करतात आणि ऊर्जा देतात. तिसरं फळ म्हणजे नाशपती. नाशपतीमध्ये भरपूर फायबर आणि पाणी असते. यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते. चौथं फळ म्हणजे पपई. पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते. हे पचन सुधारण्यास मदत करते. ज्यांना बद्धकोष्ठीचा त्रास असतो त्यांच्यासाठीही हे खूपच उपयुक्त ठरू शकते. पाचवं फळ म्हणजे केळी. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असते. ऊर्जा देणारे हे फळ उत्तम मानलं जातं. अति पिकलेली किंवा खराब झालेली केळी खाऊ नका. सहावं फळ म्हणजे जांभूळ. हे जांभूळ हंगामी फळ आहे. यात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असते. त्यामुळेही हे फळ खूप उपयुक्त आहे. सातवं म्हणजे संत्रे. विटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे. नंतरचं फळ म्हणजे मोसंबी. शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि द्रव मिळवून देणारे फळ आहे. त्यानंतरचा फळ म्हणजे आवळा. आवळा हा विटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. तो ताजा, मुरंबा किंवा चूर्ण अशा विविध प्रकाराने तुम्ही खाऊ शकता. नंतरचं फळ म्हणजे किवी. विटॅमिन सी आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. तो उपलब्ध असल्यास नक्की किवीचा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत पावसाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम भाज्या कुठल्या. तर पहिलं म्हणजे दुधी भोपळा. दुधी भोपळा हा हलका, पचायला सोपा आणि याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. नंतरची भाजी म्हणजे दोडका, जो की पचण्यासाठी चांगला व कमी कॅलरीयुक्त आहे. त्यानंतरची भाजी म्हणजे घोसाळे. पौष्टिक आणि हलकी भाजी ही आहे. त्यामुळे हिचा सुद्धा तुम्ही आहारात समावेश करू शकता. त्यानंतरची भाजी म्हणजे तोंडली. फायबर आणि सूक्ष्म पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे. नंतरची भाजी म्हणजे भेंडी, ज्याच्यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतात आणि पचनास सुद्धा मदत करतात. नंतर म्हणजे गाजर. व्हिटॅमिन एने भरपूर समृद्ध आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे. त्यानंतर म्हणजे बीट. फोलेट आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे याचा तर नक्कीच तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करा. त्यानंतर म्हणजे भोपळा. बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्वांनी समृद्ध आहे. त्यानंतरचं म्हणजे कारले. कडू चव असूनही पौष्टिक आहे. संतुलित आहाराचा भाग म्हणून तुम्ही हे कारले खाऊ शकतात. शेंगा. त्यानंतर फायबर आणि वनस्पतीजन्य प्रथिनांचा चांगला स्रोत असल्यामुळे तुम्ही आहारामध्ये पावसाळ्यात शेंगा ह्या नक्कीच वापरू शकतात. तर आता बघणार आहोत पावसाळ्यात कोणती फळे टाळावीत. पहिलं तर उघड्यावर कापलेली फळे, रस्त्यावर मिळणारे फ्रूट सलाड, बराच वेळ बाहेर ठेवलेले कलिंगड किंवा खरबूज, अशा फळांमध्ये जंतू वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात ही फळे नक्की टाळावीत. त्यानंतर बघणार आहोत कोणत्या भाज्या काळजीपूर्वक खाव्यात. पहिलं म्हणजे पालक, मेथी, कोथिंबीर,
चाकवत, इतर पालेभाज्या तुम्ही काळजीपूर्वक खाव्या. या भाज्या पूर्णपणे बंद नाही करायच्या आहेत, पण त्या अनेक वेळा स्वच्छ धुवून आणि पूर्ण शिजवूनच खायच्या आहेत. पावसाळ्यात हे नक्की प्यायचं आहे, ते म्हणजे कोमट पाणी, आले तुळशीचा चहा, गरम सूप, हळदीचे दूध, स्वच्छ पाण्यात बनवलेले निंबू पाणी. आणि पावसाळ्यात तर ह्या चुका अजिबात करू नका, ते म्हणजे शिळे अन्न खाऊ नका, उघड्यावरचे स्ट्रीट फूडही खाऊ नका, अर्धवट शिजवलेले पदार्थ, जास्त तेलकट पदार्थ, दूषित पाणी. त्यानंतरचा आता मी तुम्हाला देणार आहे बोनस टिप्स, ते म्हणजे फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुवा. त्यानंतर भाज्या पूर्ण शिजवूनच खायच्या आहेत. जेवण नेहमी ताजे बनवून खायचे आहे. बाहेरचे कापलेले फळं खाऊ नका. दिवसातून पुरेसे स्वच्छ पाणी प्यायचे आहे. तर शेवटी बघणार आहोत आपण याच्यातून काय निष्कर्ष घ्यायचा आहे. तर मित्रांनो, पावसाळ्यात योग्य आहार घेतल्यास अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होऊ शकतो. लक्षात ठेवा, ताजे खा, स्वच्छ खा, संतुलित खा आणि निरोगी राहा. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरोग्य, आयुर्वेद व उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पावसाळ्यात सर्वात जास्त कोणते फळ आवडते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.